अनिल शिरोळेंना मतदान करून या कदमांना सांगलीला परत पाठवा असे आवाहन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले। भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारार्थ गोखलेनगरमधील मनपा शाळेच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले। आमदार गिरीश बापट, परशुराम वाडेकर, आमदार चंद्रकांत मोकाटे, डी.एस. कुलकर्णी, श्याम देशपांडे, विनायक मेटे आदी यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादीचे राजा बराटे आणि दिलीप उंबरकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। देश परिवर्तनाच्या वाटेवर असून मोदी पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत मुंडे म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनुसूचित जमातींच्या विकासासाठी रेणके आयोग स्थापन करण्यात आला होता। या आयोगाचा अहवाल अद्याप सरकारने मंजूर केलेला नाही। कलमाडींनी राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा करून पुण्याची प्रतिमा मलिन केली आहे। अनिल शिरोळे ही प्रतिमा नक्कीच बदलतील असे त्यांनी सांगितले। भाजपने 6 पक्षांसह युती का केली याचे उत्तर मुंडे यांनी दिले। 6 जण खांदे देण्यासाठी लागतात, 2 जण तिरडी उचलण्यासाठी असतात। 6 पक्षांची युती करून काँग्रेसची तिरडी उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मोदी पंतप्रधान पदाचे बाशिंग बांधून तयार असल्याच्या शरद पवार यांच्या टीकेला मुंडे यांनी उत्तर दिले। पवार स्वतः 25 वर्षे पंतप्रधान होण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत, मात्र अद्याप त्यांना ते जमलेले नाही असे त्यांनी सांगितले। राष्ट्रवादीच्या घड्याळात कायमच 10 वाजलेले असतात, त्यामुळे त्यांनी ते चिन्ह फेकून द्यावे आणि उभी करंगळी चिन्ह म्हणून घ्यावे असेही त्यांनी सुचविले। भाजप सत्तेवर आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले।